आज आईला ना पहिल्यांदा एवढं इमोशनल झालेलं बघितलंय मी. आता नेमकं झालंय काय? चला सांगतो. स्टार्टिंगपासून स्टार्ट करूया. सकाळी लवकर उठलेलो कारण की मला जिमला जायचं होतं. लवकर म्हणलं ना तरी पण 8:30 वाजता उठलेलो कारण की 9 वाजता मला जिमला जायचं असते. 9 वाजेपर्यंत आमच्या जिममध्ये पोरं असतात. त्यामुळे आम्हाला 9च्या आधी जाताच येत नाही. वर्कआउट वगैरे सगळं कंप्लीट करून का नाही जायची वेळ आलती. तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी जरा गप्पा मारल्या आणि मी निघालो नंतर घरी. घरी आल्या का नाही मी पहिला ब्रेकफास्ट केला आणि ब्रेकफास्टमध्ये मी घेतले ओट्स. एक तर आज माझ्यासोबत लय मोठा स्कॅम झाला. माझं एक पार्सल आलं होतं मला वाटलं की मी ऑर्डर केलेलंच आलं असेल. पण हे एक असं पार्सल होतं जे मी ऑर्डरच केलं नव्हतं आणि ह्याचे मी 700 रुपये भरलेत. त्यामुळे तुम्ही पण जरा ना जपूनच राहत जावा. तुम्हाला माहिती आहे की माझ्या घरात का नाही बारके मांजराची पिल्ले आहेत आणि सगळ्यात जास्त जीव लावला असेल तर आमच्या आजीनंच त्या पिल्लांना लावला होता आणि त्यातले आज 2 पिल्ले जाणार होते. त्यामुळे आई एवढी जास्त इमोशनल झालेली ना, त्याच्या आधी आईला एवढं इमोशनल झालेलं मी कधीच आयुष्यात बघितलं नाही. आणि आता आमची आई म्हणायला लागली की एक सुद्धा पिल्लू द्यायचं नाही, सगळ्याचे सगळे पिल्ले आपण घरात सांभाळूया. ती कंटिन्यू अर्धा तास रडालती. तिला कसं बसं शांत केलं आणि नंतर माझं सगळं जिमचं साहित्य रचून घेतलं. बाय द वे मला काउंट करून सांगा की माझ्याकडे किती बॉटल्स आणि किती शेकर्स. आजचं महत्त्वाचं काम माझं डाएट प्लॅन तयार करणं होतं. डाएट प्लॅन पूर्ण तयार करून घेतला आणि मी ना चिया सीड्स पण ऍड केले. चिया सीड्स मुळे चेहऱ्यावर ग्लो तर येतोच, पण फॅट लॉस साठी चिया सीड खूप जास्त इफेक्टिव्ह असतात. आणि हा, सब्जाच्या बी आणि चिया सीड ह्या दोन्हीमध्ये फरक आहे.